श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असून वर्षभरात एकूण 24 एकादशी येत असतात. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात 2 एकादशीचे उपवास आपण करत असतो. एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळं या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा देखील केल्या जातात. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची तसेच माता लक्ष्मीची पूजा केल्यानं भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि त्यांच्या कृपेनं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या पापमोचनी एकादशीच्या दिवशी चुकूनही एक पदार्थ खायचा नाही याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या पापमोचनी एकादशीच्या दिवशी जर मी सांगणार आहे तो पदार्थ जर खाल्ला तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येईल, लक्ष्मी माता तुमच्या घरातून निघून जाईल आणि तुमच्या संकट येतील. तुमच्या घरामध्ये गरिबी येईल, घरामध्ये पैसा टिकणार नाही, घरामध्ये सुखसमृद्धी टिकणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला कोणीही कितीही आग्रह केला तरी देखील या पापमोचनी एकादशीला मी जो सांगणार आहे तर तो पदार्थ तुम्ही चुकूनही या दिवशी खायचा नाही. आता ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पापमोचनी एकादशी ही चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील 5 एप्रिलला येत आहे. हिंदू धर्मात पापमोचनी एकादशीला विशेष महत्त्व असून असं म्हटलं जातं की जर आपल्याकडून कळत न कळत जर काही चुका पाप जर झाली असतील तर या दिवशी जर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली, उपवास केला तर आपल्यावरची सर्व पाप न कळत झालेल्या सर्व चुका या नष्ट होतात. त्याचबरोबर मृत्यूनंतर आपल्याला स्वर्गप्राप्ती होते. असे हे पापमोचनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर पापमोचनी एकादशीला तुळशीच्या पूजेला देखील तितकंच विशेष महत्त्व आहे. पापमोचनी एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी तांदळाचा भात खाण्यास मनाई आहे. आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण भाताचा वापर करत असतो, भात खात असतो, परंतु या एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खायचा नाही. एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्यास ते मांसाहाराच्या बरोबरीचं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी भात खाणं टाळायचं आहे. आपले हिंदू पौराणिक कथेनुसार माता भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता. त्यानंतर त्यांच्या शरीराचे काही भाग पृथ्वी मातेमध्ये विलीन झाले. त्या दिवशी होती एकादशी तिथी. असं म्हणतात की महर्षी मेधा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ रूपात झाला होता. म्हणूनच तांदूळ हे सजीव मानले जातात आणि त्यामुळेच एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही. एकादशीच्या दिवशी भात खाणं म्हणजेच महर्षी मेधा यांचं मांस आणि रक्त सेवन केल्यासारखंच आहे आणि म्हणूनच या एकादशी तिथीच्या दिवशी चुकूनही या पापमोचनी एकादशीच्या दिवशी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं, त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीनं भात खायचा नाही, भात खाणं टाळायचं आहे. ज्यामुळं आपल्याकडून नकळत होणारे हे पाप हे होणार नाही. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भात न खाण्याचे शास्त्रीय कारण देखील सांगितलं जातं. असं म्हणतात की तांदळात पाण्याचे प्रमाण हे अधिक असते. चंद्राचा पाण्यावर अधिक प्रभाव असतो आणि चंद्र हा मनाचा अधिपती ग्रह आहे. भात खाल्ल्यानं शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळं आपलं मन विचलित आणि अस्वस्थ होतं. मन चंचल राहिल्यानं उपवासाचे नियम पाळण्यात आपल्याला अडथळा येतो आणि यामुळंच एकादशीच्या दिवशी भात किंवा भातापासून बनवलेला कोणताही पदार्थ खायचं आपल्याला अवश्य टाळायचं आहे आणि हा जो नियम आहे तर तो आपल्याला अवश्य पाळायचा आहे. तरच तुम्ही या पापमोचनी एकादशीला केलेले व्रत आणि केलेला उपवास याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे. तुमच्याकडून होणारे जे नकळत जी पापं असतील किंवा कोणतीही चुका असतील तर त्या देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. त्याच
बरोबर, या एकादशीच्या दिवशी पानाचा विडा खाणं देखील अवश्य टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी दुसऱ्यांची निंदा करणे, दुसऱ्यांविषयी वाईट बोलणं किंवा जे चुकीची कामं करत आहेत, तर त्या लोकांशी बोलणं या दिवशी अवश्य टाळायचं आहे. त्याचबरोबर या पापमोचनी एकादशीच्या दिवशी तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ किंवा पापड, लोणची असे जे पदार्थ असतील, तर हे देखील आपल्याला अवश्य खायचं टाळायचं आहे. त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी काशाच्या भांड्यामध्ये चुकूनही जेवायचं नाही. त्याचबरोबर मांस, मच्छी जे हे तामसिक पदार्थ आहेत, तर ते आपल्याला खायचं टाळायचं आहे. त्याचबरोबर कांदा, लसूण हे देखील आपल्याला या दिवशी पापमोचनी एकादशीच्या दिवशी घरातील सर्वांनीच खायचं टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही मद्यपान किंवा सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे या देखील गोष्टी टाळायच्या आहेत. घरातील एका जरी व्यक्तीनं अशा प्रकारे जर ही व्यसनं केली किंवा मी जर ज्या वस्तू सांगत आहे, तर त्या पदार्थ, वस्तू जर खाल्ले, तर एकादशीचे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला याचं पुण्य प्राप्त होणार नाही. त्यामुळंच या एकादशीच्या दिवशी कुटुंबातील सर्वांनीच या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी मसूरची भाजी किंवा मसूरचे कोणताही पदार्थ चुकूनही खायचा नाही. त्याचबरोबर नाचणी, उडीद, चणे, मध, तेल यांचं देखील सेवन चुकूनही करायचं नाही. हे देखील आपल्याला टाळायचं आहे. तसेच एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला जव, गहू, मूग, सैंधव मीठ, साखर, गाईचे तूप यासारखे पदार्थ या दिवशी खायचे आहेत. परंतु कोबी, तसेच गाजर असेल किंवा जी कंदमुळं म्हणजे जी जमिनीच्या खाली जे उगवतात, त्यामध्ये तुम्ही बीट असेल किंवा मुळा असेल, तर हे देखील पदार्थ या दिवशी खायचे टाळायचे आहेत. त्याचबरोबर एकादशी तिथीला आंबे, द्राक्षे, केळी, बदाम, पिस्ते अशा प्रकारचे पदार्थ तुम्ही अवश्य खायचे आहेत, फळं खायची आहेत. परंतु एक मी फळ तुम्हाला सांगणार आहे, तर ते एकादशी तिथीला चुकूनही खायचं नाही आणि ते म्हणजेच फणस. आपल्या हिंदू धर्म ग्रंथात फणस ह्या फळाला उपवासाच्या दिवशी खाण्यास मनाई केलेली आहे आणि त्यामुळंच कोणताही उपवास असेल म्हणजेच एकादशीचा असेल, संकष्टी चतुर्थी असेल किंवा इतर कोणताही उपवास असेल, तर या उपवासाच्या दिवशी फणस हा खायचा नाही. तुम्ही इतर कोणतीही फळं या उपवासाला खाऊ शकता, परंतु फणस हे फळ या उपवासा दिवशी चुकूनही खायचं नाही. हे देखील आपल्याला टाळायचे आहेत. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे कोणतंही कंदमूळ या दिवशी अवश्य खायचं टाळायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, तर या सर्व वस्तू टाळून अगदी मनोभावे भगवान श्री हरिविष्णूंची, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे, उपवास करायचे आहे आणि आपल्याला भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी जुगार, निद्रा, पान खाणे, परनिंदा, कपट, चुगली, चोरी, हिंसा, मैथून, क्रोध, खोटं बोलणं व इतर कुकर्मापासून देखील आपण दूर राहायचं आहे. चुकून एखाद्या निंदकाशी जर बोलत असाल, तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचं दर्शन करायचं आहे. तसेच धूपदीपाने भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करून क्षमा मागायची आहे. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये साफसफाई किंवा झाडलोट देखील करायची नाही. यामुळं घरामध्ये असणारे किडे, मुंग्या असे सूक्ष्म जीवांची मृत्यू होण्याची शक्यता असते आणि हे देखील आपल्याकडून घडणारे एक पापच आहे आणि त्यामुळं आपल्याला या दिवशी अशा प्रकारची कोणतीही कृत्य करायची नाहीत. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही केस देखील कापायचे नाहीत. सर्वांशी गोड बोलायचं आहे, सर्वांशी प्रेमानं बोलायचं आहे आणि शक्यतो या दिवशी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि काहीही बोलाल तर सत्य बोलायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असल्यामुळं आपल्या कुवतीप्रमाणे आपण या दिवशी अवश्य दानधर्म करायचा आहे. परंतु आपण दानधर्म करत असताना जे आपण दानधर्म करण्यासाठी जे वस्तू घेतलेल्या आहेत, तर त्या कोणालाही न सांगता आपल्याला अगदी शांतपणे, अगदी गुपचूपपणे हा दानधर्म करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही अन्नदान करत असाल, तर अन्नदान करत असताना हे अन्न स्वतः कधीही ग्रहण करायचं नाही. त्याचबरोबर तुम्ही अन्नदान करत असताना त्याचबरोबर कोणत्याही तरी वस्तू दान करत असताना तुम्हाला प्रत्येक वस्तूमध्ये तुळशीचं एक पान टाकून आपल्याला ही वस्तू त्यांना दान करायची आहे, अन्नदान करायचं आहे. ज्यामुळं आपण हा जे दानधर्म करत आहोत, तर हा भगवंतापर्यंत पोहोचणार आहे आणि भगवंताला म्हणजेच भगवान श्रीहरी
विष्णूंना आपण ज्या वेळेला नैवेद्य अर्पण करत असतो तर त्यामध्ये देखील आपण तुळशीचं पान अर्पण करत असतो, ठेवत असतो. त्यावेळेलाच भगवान श्री हरिविष्णू हा नैवेद्य अर्पण करत असतात, स्वीकारत असतात. आणि म्हणूनच आपल्याला मी ज्या या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू खायच्या या पापमोचनी एकादशीच्या दिवशी टाळायच्या आहेत. आणि अगदी मनापासून मनोभावे आणि श्रद्धेने भगवान श्री हरिविष्णूंची, माता लक्ष्मीची या दिवशी सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. आणि तुमच्याकडून जी काही कळत नकळत जी झालेली पापं असतील, चुका असतील तर त्या दूर करण्यासाठी यांना प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही, कोणतंही पाप होणार नाही याच्यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर भगवान श्री हरिविष्णूंची मनोभावे सेवा केली, या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची देखील अवश्य पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो. त्याचबरोबर या दिवशी तुळशी मातेची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व असल्यामुळं तुम्ही या दिवशी तुमच्या तुळशी वृंदावनामध्ये किंवा तुमच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप अवश्य लावायचं आहे. या तुळशी मातेची देखील तुम्हाला विशेष सेवा करायची आहे. तुळशी मातेला या दिवशी जल अर्पण करायचं नाही. या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो. परंतु तुळशी मातेची जी माती असते आजूबाजूची तर त्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जे दूध आहे तर हे तुळशीला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्याकडून कळत नकळत झालेल्या सर्व चुकांसाठी, आपल्याकडून झालेल्या पापांसाठी या दोन्ही देवी देवतांना माफी मागायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ही पापमोचनी एकादशीचे व्रत अवश्य करायचं आहे. परंतु मी जे तुम्हाला पदार्थ सांगितलेले आहेत, वस्तू आहेत, तर त्या तुम्ही या एकादशीच्या दिवशी अवश्य खायच्या टाळायच्या आहेत. एकानंही कुटुंबातील या दिवशी या प्रकारच्या वस्तू खायच्या नाहीत. त्याचबरोबर मांसाहार तर चुकूनही या दिवशी घरात देखील आणि घराच्या बाहेर देखील जाऊन करायचा नाही. तामसिक पदार्थ अवश्य टाळायचे आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही जर ही भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मीची जर सेवा केली तर त्यांच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. आणि ह्या वस्तू तुम्हाला कोणीही कितीही आग्रह केला तरी देखील तुम्ही खायचं नाही. एकानं जरी यातील ही वस्तू खाल्ली तरी देखील याचे संपूर्ण कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. आणि त्यामुळेच आपल्याला या गोष्टी अवश्य टाळायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही जर भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मीची या पापमोचनी एकादशीला जर सेवा केली, पूजा केली तर त्यांच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल, प्रगती होईल, तुमच्या मुलाबाळांची प्रगती होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.